ओके अरे पण अहो पण काय, अहो आर्या मॅडमला दुसरं कुणाचाही विचार करता आला असता, त्यांनी दुसरं कुणालाही निवडलं असतं, पण त्यांनी फक्त आणि फक्त तुम्हाला निवडलं. अहो साहेब, त्यांनी त्यांचं आयुष्य सगळं पणाला लावलंय, ती फक्त तुमच्यासाठी. आणि तुम्ही अजून 2 डिग्रीवरचा विचार करताय. अहो साहेब, असं करून तुम्ही त्यांचा विश्वास तोडताय. चिंचुके काय करू मी, काय निर्णय घेऊ ना मला तेच कळणार. साहेब, एवढा विचार करून नाही चालणार. तुम्हाला माहिती आहे अपर्णा मॅडम बरोबर जाऊन तुम्हाला त्रासच होणार आहे, तरी सुद्धा तुम्ही तेच 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 करताय. साहेब, वयानं मोठं आहे म्हणून सांगतो, माझं सांगणं काम आहे, बाकी निर्णय तुमचा आहे. येतो मी. या नियतीला माझ्याकडून नेमकं काय पाहिजे ना तेच कळत नाही. मला जर आप्पी बरोबर नाही राहायचं तर तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय मी का नाही घेऊ शकत. कदम म्हणले ते बरोबर आहे, या गोष्टीत मला कोणच मदत नाही करू शकत. माझा निर्णय मलाच घ्यावा लागणार आहे. कुठनं तेच ना. नाही नाही वहिनी, ते झुरळ होते तशी गोडधोड केलं की. पण तुम्ही एक काम करा, मी ते काढतो बाहेर, तुम्ही हिला घेऊन बाहेर जा. हा चांगला चान्स आहे. एकत्र येतात काय बघतेच आता. भाऊजी, मी एक काम करते, मी अपर्णाला घेऊन मोनाच्या रूम मध्ये जाते झोपायला, आणि तुम्ही अमोल बरोबर दीपेला घेऊन इकडं झोपा. हा, आणि आपण उद्या सकाळी पेस्ट कंट्रोल करून घेऊ, म्हणजे झुरळ जातील निघून. वहिनी अहो, ते एका झुरळासाठी कशाला. काकी नको, झुरळ जातील, आपण नको दुसरीकडे राहायला. अरे अमोल बाळा, बघा म्हणजे आता अपर्णा झोपली आणि तिच्या अंगावर एखाद दुसरं झुरळ चढलं तर अर्जुन. नाही 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 वहिनी, तुमचं बरोबर आहे. पेस्ट कंट्रोल करून घेऊ आपण, पेस्ट कंट्रोल करून घेऊ. नको काकी. अरे बाळा, मा घाबरते ना आपली. काकी बरोबर बोलतात. तू एक काम कर, आपण दीपा मामाच्या रूम मध्ये झोपू आणि मोना मामीच्या रूम मध्ये झोपू ना. वहिनी तुम्ही हिला घेऊन जा. आपे तू जा. आपण चल चल चल, अगं चल. जा. काकी खूप हुशार आहे. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत ती मा आणि बाबांना एकत्र नाही येऊ देणार. मामाला बोलून काय ते करावं लागणार आहे. काय करू काय करू काय करू. अरे मामा, झोपतोय का रे? काय तरी विचार कर आणि काय तरी आयडिया पण सांग. अहो भांजे, तुम्ही आत्ता काय एवढी टेन्शन घेतलंय? अहो ही तर झोपायची वेळ आहे की. मग अहो मग काय, आत्ता आपलं डोकं नाही चालत, आपलं डोकं पण झोपेची तयारी करत असते. मामा, अरे आता झोपून चालणार नाही. नाही बाबा, आपण नाही झोप सोडू शकत. अरे आजपर्यंत सगळ्यात मोठं संकट आहे आपल्या समोर. काय? कसलं संकट? रुपाली काकी. अरे असं काय नाही. अरे त्या दिवशी तू काय म्हटला, माझी काकी आहे ती, आणि आज काय म्हणतोय तर संकट. मामा तसं नाही, काकी असेल तर मा बाबा एकत्र येणं शक्यच नाही. अरे मला हे आधीपासूनच माहित होतं. अरे म्हणून तर मी तुला म्हणत होतो ना की काकीची आपण उचल बांगडी करूया. नको, आपल्या काकी पण आपल्या मिशन मध्ये पाहिजे. गुड नाईट, मी झोपतो, तुम्ही वाट बघा काकी तुमच्या बाजूने यायची. अरे मामा, हार बाजूला चालणार नाही. नुसता विचार पण करू नकोस, काही तर आयडिया पण कर. पण लय अवघड आहे की रामोल. काय करायचं बरं आता? काय करायचं? काय 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 करायचं? काय चाललंय दोघांचं? मामा भांजे. काय रे बाबा, झोपायची तयारी चालली आहे. हा चला मग. मामा कधी येणार काका? मामा अरे कसला विचार करतोय? अमोल अरे बघ की, काल आपण काकांबद्दल बोललो पण, आणि आज काका आला पण. अमोल खरंच नियती सगळ्या बाजूने तुझी साथ देते बघ. अरे मामा, आता मीच नेते आहे. आपण मा आणि बाबांना एकत्र आणूनच जायचं. अमोल, आज आपण तुझ्या काकावर नक्की बोलायचं बरं का? मामा तू नको काळजी करू, बाळ ना. बर. अरे
मामा म्हणजे जोडीनं आलेत मला न्यायला. तू कसा आहेस काका? हो मी ठीक आहे. तू कसा आहेस? तुम्ही सगळे? सगळे बरे आहेत बघा. दीपक, सगळे एकत्र राहायला आलेत, काही अडचण नाही नव्हत रे? नाही नाही सर, सगळे व्यवस्थित राहतात. काय झालं, सगळं एवढ्या गडबडीत झालं आणि मलाही अचानक जावं लागलं, त्यामुळं काय अडचण नाही सर. आपल्या अमोलनं सगळ्यांना बांधून ठेवलंय बघा. काका तुला एक विचारू? हो विचार. तुला पण मा आणि बाबा एकत्र आलेले नको आहेत का? बाळा, कोणाला काही वाटलं तरी हा निर्णय सर्वस्वी तुझ्या मा आणि बाबाचा आहे. काका माझ्या मा आणि बाबांना एकत्र लावायचे ना प्लीज, माझ्यासाठी. अमोल बाळा, तुला जर वाटत असेल ना तर तुझ्या मा आणि बाबाला एकत्र येण्यापासून कोणी नाही थांबवू शकत, कोणीच नाही. काका ते एकत्र आले पण आहेत, पण काकीला नकोच होते एकत्र. हो सर, दीदीला आणि दाजींना एकत्र आणण्यासाठी अमोल रोज काय ना काहीतरी प्रयत्न करत असतो, पण रुपाली ताईंना ते नाही आवडत. सगळे अमोलसाठी एकत्र आलेत खरं, पण काका मग आता सगळे एकत्र आहेत ना, पण काकीला मा आणि बाबा एकत्र आलेले का नाही आवडत? आणि काही गोष्टी तिला नाही विसरता येतात. पण मी बोलतो तुझ्या काकीशी. हो, आणि तुला जर तुझे मा बाबा एकत्र हवे असतील ना तर ते एकत्रच राहणार. काका आजोबा गावाकडे शेतीची पूजा करणार आहेत, चल लवकर. अरे वा, चांगलंय की. सगळे एका विचारानं आणि एकत्र राहिले तर सगळे वाद मिटतील. देव करो आणि तुम्ही म्हणताय तसंच हो. हो. अरे मामा, आपली फॅमिली आता वेगळी नसते. चला